हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू महासेम इंग्लिश. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी यामधील इतिहास यातला पहिला धडा इतिहासाची साधने या धड्याचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा व विधान पूर्ण करा. 1. वर्तमान महावीर यांची शिकवण डॅश डॅश या ग्रंथातून मिळते. अ. उपनिषदे, ब. त्रिपिटके, क. आगम साहित्य, ड. संगम साहित्य. तर याचे उत्तर पहा, आगम साहित्य. प्रश्न दुसरा आहे भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे डॅश डॅश होय. अ. आरण्यके, ब. वेद, क. ब्राह्मण ग्रंथ, ड. उपनिषदे. तर याचे उत्तर आहे वेद. प्रश्न क्रमांक 1 मधला ब पहा, योग्य जोडा लावा. अ गट, ब गट. 1. लिखित साधने, 2. भौतिक साधने, 3. मौखिक साधने. ब गटामध्ये पहा अ. लोकगीते, ब. परकीय प्रवेशांनी लिहिलेली प्रवास वर्णने, क. नाणी शस्त्रास्त्रे. त्याचे उत्तर पहा 1. लिखित साधने, ब. परकीय प्रवाशांनी लिहिलेले प्रवास वर्णने, 2. भौतिक साधने, क. नाणी शस्त्रास्त्रे, 3. मौखिक साधने, अ. लोकगीते. प्रश्न क्रमांक 2 त्यामधला अ पहा, संकल्पचित्र पूर्ण करा. इतिहासाची साधने, भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने. ब. चित्र कोणत्या साधन प्रकारात मोडते ते लिहा. इथे आपल्याला एक चित्र दिलेले आहे व ते कोणत्या साधन प्रकारामध्ये मोडते ते आपल्याला सांगायचे आहे. तर पहा, हे कोणत्या साधनात मोडते? भौतिक साधने. इथे आपल्याला 2 चित्र दिलेले आहेत. त्यामध्ये एक नाणी दिसत आहे व एक शिलालेख दिसत आहे. त्याचे उत्तर पहा, भौतिक साधने, लिखित साधने. प्रश्न क्रमांक 3 अ. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. इतिहासाच्या लिखित व मौखिक साधनांमधील फरक स्पष्ट करा. उत्तर: लिहिलेल्या स्वरूपात उपलब्ध असलेल्या साधनांना लिखित साधने म्हणतात. यामधून त्या काळातील भाषा, लिपी, राजकीय धोरणे, सामाजिक व धार्मिक जीवन यांची माहिती मिळते. उदाहरणार्थ ग्रंथ, शिलालेख, ताम्रपट, कागदपत्रे इत्यादी. लिहून न ठेवता तोंडी सांगितलेल्या किंवा पिढ्यानपिढ्या जतन केलेल्या माहिती म्हणजे मौखिक साधने होय. यामध्ये लोककथा, दंतकथा, लोकगीते, पोवाडे, ओव्या, भारुडे इत्यादींचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक दुसरा आहे पहा, भौतिक साधनांची नावे लिहून त्यांचे इतिहासाच्या अभ्यासातील महत्त्व लिहा. उत्तर: भौतिक साधनांमध्ये शिलालेख, ताम्रपट, जुनी नाणी, शस्त्रे, भांडी, दगडी किंवा धातूच्या मूर्त्या, जुन्या इमारती, किल्ले, मंदिरे, लेणे व पानवटे यांचा समावेश होतो. भौतिक साधनांमधून त्या काळातील मानवी जीवन, संस्कृती, परंपरा, खेळ, कला, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजव्यवस्था, धार्मिक जीवन व वास्तुकला यांची माहिती मिळते. त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासात भौतिक साधनांचा समावेश महत्त्वाचा आहे. तर तिसरा प्रश्न आहे, आधुनिक काळातील कोणती साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकतील ते लिहा. उत्तर: आधुनिक काळातील वर्तमानपत्रे, पुस्तके, ऐतिहासिक कागदपत्रे, छायाचित्रे, ध्वनिमुद्रिका, चित्रपट, दूरदर्शनावरील कार्यक्रम, इंटरनेटवरील माहिती, डिजिटल नोंदी, पत्रे व सरकारी कागदपत्रे ही साधने भविष्यातील पिढ्यांना आजच्या काळातील इतिहास सांगू शकतील. प्रश्न क्रमांक 4 मधील अ आहे पहा, एखादी जुनी वस्तू जसे की मूर्ती, राजमुद्रा, नाणी, भांडी, दागिने, कागदपत्रे, खेळणी इत्यादींवरून मानवी जीवनातील बदलांची कोणती माहिती मिळते ते लिहा. जुन्या वस्तूंमधून त्या काळातील मानवी जीवनशैली, राहणीमान, पोशाख, दागिने, कला, व्यवसाय, खेळ, धार्मिक श्रद्धा, सामाजिक जीवन
आर्थिक परिस्थिती, तंत्रज्ञान आणि संस्कृती याची माहिती मिळते. या वस्तूंच्या अभ्यासातून पूर्वीच्या काळातील मानवी जीवन आणि त्यात कालांतराने झालेले बदल समजून घेता येतात. ब. पुढील तक्ता पूर्ण करा. तर आपल्याला इथे एक तक्ता दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला पहा काय-काय दिलेलं आहे. शहराचे ठिकाणाचे नाव, वस्तू संग्रहालयाचे नाव, वैशिष्ट्ये. तर पहा याचे उत्तर काय आहे? मुंबई. वस्तू संग्रहालयाचे नाव काय आहे पहा? छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. त्याचे वैशिष्ट्य काय आहे पहा? याचे वैशिष्ट्य काय आहे पहा? प्रागैतिहासिक व ऐतिहासिक अवशेष, नाणी, शस्त्रे, चित्रे, मूर्ती, हस्तलिखित व इतर ऐतिहासिक वस्तू. दुसरा आहे पहा पुणे. वस्तू संग्रहालयाचे नाव राजा दिनकर केळकर संग्रहालय. तर याचे वैशिष्ट्य पहा विविध घरगुती वस्तू, दागिने, शस्त्रे, वाद्य, वस्त्रे आणि कलाकृती यांचे दालन. तिसरं पहा नागपूर. तर वस्तू संग्रहालयाचे नाव पहा मध्यवर्ती संग्रहालय. तर याचे वैशिष्ट्य विविध पुरातत्वीय वस्तूंचे संग्रहालय. पाचवा प्रश्न आहे मराठा मिलिटरी लँडस्केप या नावाने जाहीर केलेल्या 12 किल्ल्यांची आंतरजालाच्या मदतीने नावे शोधा. तर पहा इथे आपल्याला एक त्यांनी पहिल्यापासून दिलेला आहे रायगड. दुसऱ्या किल्ल्याचे नाव पहा राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, जिंजी. थँक यू फॉर वॉचिंग. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील नक्की पाठवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.